जयकुमार गोरेंची 5 जुलैला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कोरोना काळातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार प्रकरणी गोरेंवर आरोप। लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊ नये, पर्यटकांना पोलिसांचं आवाहन। नवी मुंबईमध्ये कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा। बेलापूर, कोपरखैरणे, नेरूळ आणि तुर्भेमधल्या बारवर पहाटेपर्यंत सुरू होती कारवाई। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी। चिपळूणमध्ये भर रस्त्यावर मगरीचं दर्शन, चिंचनाका परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पालघर जिल्ह्यामध्ये आज देखील मुसळधार पावसाची शक्यता, विशेषतः समुद्र किनाऱ्यावरील गावांना भरतीच्या पाण्याची भीती, नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। 2.5 महिन्यांच्या सुट्टीनंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात आजपासून शाळांना सुरुवात, वाजत गाजत विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत। मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशनवर भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम, तर आज अनेक भाविक तसंच राजकीय नेते दर्शन घेण्यासाठी येणार। विठ्ठल गाभारात मेघडंबरी बसवण्याचं काम सुरू, चांदीचा मुलामा देऊन विठ्ठल रुक्मिणीचं रूप आणखी खुलून दिसणार।